ഹരേ കൃഷ്ണ 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 ഹരേ ഹരേ, ഹരേ രാം 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 ഹരേ ഹരേ. നമ്മുടെ മുമ്പിൽ ഇപ്പോൾ ഇരിക്കുന്നത് ശ്രീ രാംകുമാർ പാണ്ഡാജി. അദ്ദേഹം കുട്ടിക്കാലം മുതലേ ഭഗവാന്റെ സേവനം ചെയ്യുന്ന ആളാണ്. നമ്മുടെ വലിയൊരു ഭാഗ്യമാണ്. അദ്ദേഹം സ്വന്തം കൈകൾ കൊണ്ട് തന്നെയാണ് ഇന്ന് നമുക്ക് ഗുരുവായൂരിൽ വരുന്ന ജഗന്നാഥ്ജിയും ബൽദേവിനെയും സുഭദ്രാദേവിയെയും പൂജിക്കാൻ പോകുന്നത്. നമ്മുടെ എല്ലാവരുടെയും വലിയ ഭാഗ്യമാണ്. അദ്ദേഹം ശ്രീ രാംകുമാർ പാണ്ഡാജി. എന്നിട്ട് നമ്മൾ അദ്ദേഹത്തിനോട് നമ്മുടെ ജഗന്നാഥ്ജിയെ കുറിച്ച് കുറച്ച് കാര്യങ്ങളൊക്കെ ചോദിക്കാം. ഹരേ കൃഷ്ണ. ഹരേ കൃഷ്ണ. അദ്ദേഹം എത്രയോ വർഷങ്ങളായിട്ട് ജഗന്നാഥ്ജിയുടെ സേവനം ചെയ്യുന്ന ഭക്തനാണ്. അന്നേരം നമ്മുടെ വലിയ ഭാഗ്യമാണ് ഇദ്ദേഹത്തെ കാണാൻ പറ്റിയത്. പ്രഭുജി, ജഗന്നാഥ്ജിക്ക് പറഞ്ഞേ. जय जगन्नाथ। ये जगन्नाथ रथ यात्रा बहुत विश्व प्रसिद्ध रथ यात्रा है। भगवान और भक्त का मिलन के लिए भगवान बाहर आ जाते हैं, क्योंकि मंदिर के अंदर हर सब भक्त के लिए अलाउ नहीं है। इसलिए भगवान जो भक्त का भगवान है, इसलिए वो बाहर आ जाते हैं सबसे मिलने के लिए। ये एक ही जगह है जो खुद भगवान मेन अल्टर जो है बाहर आते हैं भक्त को मिलने के लिए। काल बल्लभ जी का या भगवान जी का कुछ 2 दिन का इच्छा था। काल जो अनुभव हमने किया है, भगवान का इच्छा था 2 दिन का यात्रा करने के, तो इसलिए तो रुक गए। आज भी यात्रा हो रहा है। ये रथ यात्रा के समय आप भी आके इधर पहुंचे हैं, आप लोग केरला से, तो भगवान का कृपा है आपके ऊपर जो आप इस यात्रा में भाग लिए। रथे तु 52 दुष्ट पुनर्जन्म लभ्यते। ये जो रथ के ऊपर भगवान 52 जैसा रूप दिखाई देते हैं, फिर मंदिर में जो बैठ जाते हैं, फिर लंबा होके खड़े होके ऊंचा दिखाई देते हैं। ये 2 रूप है भगवान का। जो ये रथ के ऊपर जो 52 का रूप है, छोटा छोटा दिखाई देते हैं। ये बार बार पुनर्जन्म तक दर्शन का एक बार करने से फल मिल जाता है, पुनर्जन्म का फल मिल जाता है। इसीलिए भगवान ये रास्ते में आ जाते हैं, जो रास्ता का पवित्र हो जाता है। अभी ये मंदिर छोड़ दिए तो मंदिर में कोई नहीं जाता है। अभी रथ के बैठे हैं, रथ के पास सब भक्त दौड़ते हैं। फिर गुंडीचा मंदिर में चले जाएंगे, वो रथ के पास भी कोई नहीं जाएगा, सिर्फ गुंडीचा मंदिर में जाएंगे। तो जैसे पावर जिधर चला जाता है तो सब भक्त उधर ही चले जाते हैं। ये है भगवान का लीला। काल बलदेव का इच्छा नहीं था, तो साइड में लगाते रहते रथ को, तो कोई स्टेयरिंग नहीं है घूमने के लिए। तो इतना बहुत कोशिश किया गया, पंडे लोग, प्रशासन लोग सब कोशिश किया काल कैसे रथ को पहुंचाएंगे, नहीं हो पाया, सब फेल हो गए। तो भगवान का इच्छा में ही ये चलता है। इससे मालूम होता है जो भगवान का काल प्रमाण स्वरूप दिखा दिए, जो हम हमारी इच्छा से ही जाते हैं, कोई नहीं ले सकता। ये भगवान का लीला। ഹരേ കൃഷ്ണ. ഇപ്പം പ്രഭുജി പറഞ്ഞത് അദ്ദേഹം വർഷങ്ങളായിട്ട് ജഗന്നാഥ്ജിയുടെ സേവനം ചെയ്യുന്ന ആളാണ്. അന്നേരം അദ്ദേഹം പറഞ്ഞു, ഇന്നലെയും അദ്ദേഹം രഥം ഇന്നലെ തന്നെ അങ്ങ് ഗുണ്ടിച്ച അമ്പലത്തിലേക്ക് എത്തിക്കാൻ ശ്രമിക്കുമായിരുന്നു. പക്ഷെ എന്നിട്ടും അത് പറ്റിയില്ല. അതായത് ഭഗവാൻ സ്വന്തം ഇഷ്ടപ്രകാരം തന്നെ പോകൂ എന്നാണ് പ്രഭുജി പറയുന്നത്. പിന്നെ ഭഗവാൻ അമ്പലത്തിലിരിക്കുമ്പോൾ എല്ലാവരും ഭഗവാനെ അമ്പലത്തിലോട്ട് കാണാൻ പോകും. രഥത്തിലിരിക്കുമ്പോൾ രഥത്തിൽ കാണാൻ വേണ്ടി വരും. പിന്നെ അമ്പലത്തിൽ ഗുണ്ടിച്ച അമ്പലം ഞാൻ പറഞ്ഞില്ലേ, വൃന്ദാവനം, അവിടെ പോകുമ്പം എല്ലാവരും അവിടെ കാണാൻ വേണ്ടി പോകും. അങ്ങനെ ഭഗവാൻ എവിടെയുണ്ടോ അവിടെയാണ് എല്ലാവരും ഇരിക്കുന്നത്. अनरम प्रभु जी, अभी जगन्नाथ जी का कथा कैसे जगन्नाथ जी आए छोटे में थोड़ा बताएंगे? ये जगन्नाथ जी का जो रथ यात्रा है, इसको और एक नाम पे कहलाते हैं श्री गुंडीचा यात्रा। जो गुंडीचा का नाम है, गुंडीचा का महारानी का, जो इंद्रदम्न राजा का, जो इंद्रदम्न राजा का जो रानी का नाम है गुंडीचा रानी, जिसमें जब ये भगवान बना हुआ तो उन्होंने ही वहाँ पर ड्यूटी दिए थे, कितना जो शब्द को संग्रह करने के लिए। खाली आवाज आएगा, दरवाजा बंद रहेगा, भगवान बनाया होगा, उसको देखने के लिए रानी को ड्यूटी में दिया गया था। तो 14 दिन के जो हुआ था, 14 दिन के बाद जो एक दिन आवाज नहीं आया, तभी खुल दिए, तो ऐसा रूप भगवान का आ गए थे। तो श्री गुंडीचा जो है वही है, इसके नाम पे यात्रा है। क्योंकि न जब ये मंदिर बन गया, जगन्नाथ बन गए, जगन्नाथ जी ने पूछे इंद्रदम्न राजा से, जो आपको
जो मांगना है मांग लो। तो इंद्रद्युम्न राजा ने मांगा जे हमको ये हमारा वंश में कोई नहीं रहेगा। जगन्नाथ जी यथास्थ बोल दिए। फिर पूछे क्यों रहेंगे, ऐसा वर क्यों चाहे ना हमारा वंश में कोई रहेगा, तो बोलेगा ये हमारा मंदिर है। इसलिए वो देखो जो मंदिर बना है उसका नाम ही नहीं रखा गया, वो खुद ने उनका नाम को क्लियर कर दिया। और राजा ने बोले प्रभु मेरा एक निवेदन है, जैसे भक्त लोग ज्यादा दर्शन करेंगे और खाना ज्यादा लगता रहेगा और आपका सोना कम रहेगा। तो भगवान जी ज्यादा नहीं सोते हैं, 2 घंटा सिर्फ सोते हैं, कभी कभी 1 घंटा भी सोते हैं। तो रथ यात्रा का दूसरा दिन पहले आधा घंटा सोए। तो ऐसे भक्त के लिए भगवान रहेंगे और जितना भोग लगेगा आपका हाथ कभी सूखा नहीं पड़ेगा। इसलिए 5 बार भोग लगता है। एक बार खाना खाने के बाद फिर दूसरा ड्रेस चेंज होता है, फिर खाना खाते हैं। इसलिए भगवान का हाथ कभी सूखा नहीं पड़ता है, सब में गीला रहता है, इतना प्रसाद खाते हैं। हरि बोल। और भक्तों को दर्शन देते हैं, कभी ज्यादा सोते नहीं, दिन भर दर्शन चलता रहता है। इधर भक्त लोग आनंद लेते हैं। और गुंडीचा रानी को प्रभु ने बोला आपको क्या चाहिए वर। गुंडीचा रानी ने बोला हमको हमारा एक बेटा चाहिए। तो पहले तो उनका वंश में कोई नहीं रहेगा, यथास्तु बोल दिए थे भगवान। अभी बोले उनको भी बोले यथास्तु। तो गुंडीचा माता ने पूछे ऐसे तो बोल दिए थे पहले राजा को, फिर हमको कैसे ऐसे ना, हम तुम्हारे लिए ये 9 दिन यात्रा करूंगा। और जो मंदिर है उसका नाम है गुंडीचा मंदिर, तो वो मंदिर को मैं 9 दिन यात्रा करके फिर लौटूंगा। ये उसका नाम से ही यात्रा है। हरि बोल हरि बोल। और चैतन्य महाप्रभु का जो लीला हो तो उन्होंने बताया, ये इनका जो वृंदावन है, वृंदावन सब लौट के लिए नहीं आएंगे। उन जो आपके जो इस्कन भक्त आते हैं सब गुंडीचा में आते हैं, उल्टा रथ में कुछ ज्यादा लोग नहीं आते। वो महाप्रभु का कृपा और महाप्रभु का लीला है। महाप्रभु इधर 18 साल रुके थे पुरी में, और उन्होंने जब पहली बार जगन्नाथ जी को दर्शन किया तो उन्होंने सेंसलेस हो गए थे। उनको सर्वभौम भट्टाचार्य ने अपने हाउस को लेके गए, वहाँ गंगा माता मठ में रुके। वहीं पर महाप्रभु ने षडभुज का दर्शन कराया था उनको। तो आज भी षडभुज का मूर्ति है हमारा मंदिर में। और चैतन्य महाप्रभु का पैर इधर पूजा होता है। कोई जगह में देखिए कोई महापुरुष का पैर पूजा नहीं होता है मंदिर में। ये एक ही जगह पूरी है, और एक आपका केरला में है आपका पद्मनाभ टेम्पल। हाँ। उधर भगवान चैतन्य महाप्रभु का चरण चिन्ह उधर है। और ऐसा सिंबल उन्होंने रख के गए हैं, जो दरवाजा में अपने उन्होंने हाथ लगाया वो चिपक गए पत्थर। कोई आदमी पत्थर चिपका नहीं सकता है। जब भगवान का पावर आ जाएगा उनका शरीर में तभी पत्थर भी पिघल जाता है। तो आज भी वो रख के गए हैं, तो हम लोग उनको देख रहा हूँ, उनको प्रणाम करता हूँ या उनका आशीर्वाद लेता हूँ। वो चैतन्य महाप्रभु का कृपा और भगवान जी का आशीर्वाद इसलिए हम लोग के ऊपर पड़ता है। ये भगवान चैतन्य महाप्रभु का लीला है। ഹരി ബോൾ. ഹരേ കൃഷ്ണ. പ്രഭുജി പറയുന്നത് ചൈതന്യ മഹാപ്രഭുവിന്റെ തൃപ്പാദം ഇവിടെ തന്നെയുണ്ട്. പിന്നെ മെയിനായിട്ട് അദ്ദേഹം പറഞ്ഞത് ജഗന്നാഥ് ജി വന്നതിന് ശേഷം ഇന്ദ്രദ്യുമ്ന മഹാരാജാവിന് ഒരുപാട് സന്തോഷമായി. അദ്ദേഹം പറഞ്ഞു നമ്മുടെ വംശം ഇനി മുന്നോട്ട് പോകരുതെന്ന്. ഞാൻ പറഞ്ഞാൽ എന്താ, അല്ല നമ്മുടെ കൊട്ടാരത്തിലുള്ള രാജപരമ്പരയിലുള്ള ആരും പറയരുത് ഇത് നമ്മുടെ ക്ഷേത്രമാണ്, ഇത് എല്ലാവരുടെയും ക്ഷേത്രമാണ്, അതുകൊണ്ട് എല്ലാവർക്കും സാധാരണ ജനങ്ങൾക്ക് എല്ലാവർക്കും വരാൻ കഴിയണം, അതാണ് ഈ ക്ഷേത്രത്തിന്റെ മാത്രം പ്രത്യേകത, എല്ലാവർക്കും കയറാൻ പറ്റും. പിന്നെ ഇവിടെ 2 മണിക്കൂർ എങ്ങാണ്ടേ ഭഗവാൻ ഉറങ്ങത്തുള്ളൂ, കാരണം എപ്പോഴും ഭഗവാനെ എല്ലാവർക്കും കാണാനുള്ള അവസരം ഉണ്ടെന്നുള്ളതാണ്. പിന്നെ അതുകൂടാതെ ഭഗവാന് നിവേദ്യം 5ഉം 6ഉം പ്രാവശ്യം നിവേദ്യം പോവും. അതെന്തിനാണെന്ന് വെച്ചാൽ ഒരുപാട് പേര് കാണാൻ വരും ഭഗവാനെ, അവർക്കെല്ലാം ഭഗവാന്റെ പ്രസാദം ലഭിക്കണം, അതിനു വേണ്ടിയാണ് ഭഗവാൻ ഇത്രയും കഴിക്കുന്നത്. ഭഗവാൻ കഴിക്കുന്നത് കൂടുതൽ പേർക്ക് ഭഗവാന്റെ പ്രസാദം കിട്ടണം എന്ന് പറഞ്ഞിട്ടാണ്. അന്നേരം ഓരോ സമയത്തും ഭഗവാൻ കഴിക്കും, കഴിച്ചതിന് ശേഷം വീണ്ടും വസ്ത്രം മാറും, വീണ്ടും ഭക്ഷണം കഴിക്കും, എന്നിട്ട് ഭഗവാൻ ഉറങ്ങത്തുമില്ല. 2 മണിക്കൂറോ രഥയാത്രയുടെ സമയത്തൊക്കെ 1/2 മണിക്കൂറോ ഉറങ്ങത്തുള്ളൂ എന്നാണ് പറഞ്ഞത്. അതായത് ഭഗവാന് കലിയുഗത്തിലുള്ള കൂടുതൽ പേർക്കും കാരുണ്യം തരാനായിട്ട് ഭഗവാൻ വന്നിരിക്കുക. അന്നേരം ഇന്ദ്രദ്യുമ്ന മഹാരാജാവിന്റെ ഭാര്യ ഗുണ്ടീച അമ്മ പറഞ്ഞു, ഭഗവാനെ എനിക്ക് ഒരു മകനെ വേണമെന്ന് പറഞ്ഞു. അന്നേരം ഭഗവാൻ പറഞ്ഞു ആ ശരി എന്ന് പറഞ്ഞു. പക്ഷെ രാജാവ് പറഞ്ഞു വംശം മുന്നോട്ട് പോകരുതെന്നാണ്. അന്നേരം ഇത് രണ്ടും കൂടെ അങ്ങ് എങ്ങനെ പൂർത്തീകരിക്കുമെന്ന് പറഞ്ഞപ്പോൾ ഭഗവാൻ പറഞ്ഞു, ഒരിക്കൽ ഞാൻ വർഷത്തിൽ ഒരിക്കൽ രഥയാത്രയിലൂടെ
ഗുണ്ടിച്ചയിൽ വരും. എന്നിട്ട് അവിടെ അമ്മയുടെ മകനായിട്ട് ഞാൻ നിൽക്കുമെന്ന് പറഞ്ഞു. അങ്ങനെ ആ ലീലയും നടന്നു. അതിൻ്റെ പേരിലാണ് രഥയാത്ര. പിന്നെ അതിൻ്റെ പുറകിൽ നമുക്കറിയാം വൃന്ദാവനത്തിൻ്റെ ആ ലീല, ശ്രീമതി രാധാറാണി ഇങ്ങനെ ഭഗവാനെ വലിച്ചുകൊണ്ട് പോകുന്നത്, അതെല്ലാം കൂടെ കണക്റ്റായി. പിന്നെ അദ്ദേഹം പറഞ്ഞു ചൈതന്യ മഹാപ്രഭു സാക്ഷാൽ ഭഗവാൻ തന്നെയാണ്. വളരെ 2 ക്ഷേത്രത്തിൽ മാത്രമേ നമുക്ക് ഭഗവാന്റെ പാദം പൂജിക്കുന്നതായിട്ട് കാണപ്പെടാറുള്ളൂ. ഒന്ന് ജഗന്നാഥപുരിയിലും, പിന്നെ ഭഗവാന്റെ കയ്യും ഇവിടെ പതിഞ്ഞിട്ടുണ്ട് ഗരുഡ സ്തംഭത്തിന്റെ അവിടെ. അതാണ് നമ്മുടെ പാണ്ഡാജി അദ്ദേഹം പറഞ്ഞത്. ഇനി നമുക്ക് കേൾക്കാം. और भी कुछ आप कहना चाहते प्रभु जी? मतलब चैतन्य महाप्रभु का भगवान से कैसे बात करते थे। हाँ, डेली श्वेत गंगा में नहाते थे, भगवान का जो मंगला आरती है उसको दर्शन करते थे और परिक्रमा लगा के अपने गंभीरा को जाते थे। तो एक बार उन्होंने जगन्नाथ का दर्शन करके माता बिमला का दर्शन करते थे। उसी समय उनका के गुरु भाई आके बताया, प्रभु जी हमारे जो गुरु भाई है परमानंदपुरी, और उनका 3 गुरु भाई थे, परमानंदपुरी, ईश्वरपुरी और रामचंद्रपुरी। तो परमानंदपुरी का नाम पे एक कुआं खुदाई हुआ था जिसमें स्वीट वाटर निकलता था। पहले तो पानी का बहुत प्रॉब्लम था, तभी ये अरेंज हुआ था। उन्होंने किए थे। तो जैसे ही बोल दिया ये गुरु भाई का परमानंदपुरी जो कुआं है उसमें कचरा आ गया है, तो वही बिमला माता का मंदिर में खड़े होके उन्होंने बंगाली भाषा, तो बंगाली थे, उन्होंने बताया, हे जगन्नाथ तुम हमारा गुरु भाई का कुआं में कचरा कैसे आ गया? क्योंकि उनका नाम बड़ा हो जाएगा, आपका नाम छोटा हो जाएगा, इसलिए कचरा डाल दिए। ऐसा नहीं करने का, काल ठीक कर दो उस कुएं को। तो ऐसे बोले, और दूसरे दिन ऐसे घूम के वही बिमला माता मंदिर में खड़े रहते समय वही भक्त आके बोला, प्रभु जी हमारा कुआं ठीक हो गया और कचरा नहीं है। वो आज तक भी कभी कचरा नहीं होता है, कभी पानी कम नहीं होता है, रोज पानी निकलता है, आज भी वो कुआं है। वो इस चैतन्य महाप्रभु का ऐसे बात था, भगवान का साथ बातचीत करते थे। ये है उनका लीला। അപ്പോൾ ഇവിടെ പ്രഭുജി പറയുന്നത് ചൈതന്യ മഹാപ്രഭു അദ്ദേഹത്തിന്റെ ഒരു കൂട്ടത്തിലുള്ള ഒരു ഭക്തനായിരുന്നു പരമാനന്ദപുരി. അന്നേരം അദ്ദേഹം ഒരിക്കൽ വെള്ളം കുടിക്കാൻ വേണ്ടി ചൈതന്യ മഹാപ്രഭു ഒരു കിണർ അവിടെ റെഡിയാക്കിയിരുന്നു. അന്നേരം അത് പിന്നെന്ത് പറ്റി, അതിൽ അഴുക്കായിരുന്നു. അന്നേരം അഴുക്കായ സമയത്ത് അവിടുത്തെ പൂജാരി വന്നിട്ട് പറഞ്ഞു ഇങ്ങനെ ഈ വെള്ളത്തിൽ അഴുക്കുണ്ടെന്ന് പറഞ്ഞു. അന്നേരം ഭഗവാനെ നോക്കി ചൈതന്യ മഹാപ്രഭു തന്നെ, ചൈതന്യ മഹാപ്രഭു സാക്ഷാൽ ജഗന്നാഥ്ജിയാണ്. അന്നേരം അദ്ദേഹം തന്നെ ജഗന്നാഥനോട് പറയുകയാണ്, അങ്ങയുടെ ഭക്തന്റെ വെള്ളം അഴുക്കുള്ളതാവുകയാണ്, അങ്ങനെ ആവുകയാണെങ്കിൽ അങ്ങയുടെ പേരല്ലേ ചീത്തയാവുന്നത്, നാളെ എല്ലാം റെഡിയാക്കണേന്ന് പറഞ്ഞു. പിറ്റേന്ന് നോക്കിയപ്പോൾ വെള്ളം എല്ലാം ശുദ്ധമായി. അതിൽ പിന്നെ ഒരിക്കലും ആ കിണറ്റിൽ അഴുക്ക് വന്നിട്ടില്ല. ഇതെല്ലാം ഭഗവാന്റെ ലീലകളാണ്. പിന്നെ നമ്മുടെ പൂജാരി അദ്ദേഹം ഇവിടെ അദ്ദേഹത്തിന്റെ വീട്ടിൽ നമ്മളെ ക്ഷണിച്ചിരിക്കുകയാണ്. എന്നിട്ട് അവിടെ തന്നെ ഇപ്പോ അദ്ദേഹം നമുക്കായിട്ടൊരു ജഗന്നാഥ്ജി നൽകുകയാണ്. ജഗന്നാഥ്ജി, ബൽദേവ്, സുഭദ്രാമൻ. जगन्नाथ इधर से जो जगन्नाथ भगवान है वो घूमने वाले भगवान है, क्योंकि सब समय तो उनको निकाला नहीं जा सकता। खुद आने के लिए इतने, देखो रथ यात्रा में कितने लोग हो जाते हैं, तो इसलिए उनका यात्रा विग्रह है। हर महीना में एक फेस्टिवल होता है। अच्छा, अभी श्रावण महीना में झूला आएगा, अभी भाद्रव महीना में दुर्गा माधव उपासना आएगा, उसके बाद कार्तिक महीना आएगा, आश्विन महीना उसे भगवान दशहरा पर्व होता है। सब यात्रा विग्रह निकलते हैं। 12 महीना में 13 यात्रा। तो यात्रा एक्सेस है, लेकिन महीना कम हो जाता है भगवान के लिए। तो इसलिए ये भगवान खुला घूमने वाले भगवान है। इनका जो कपड़ा है, कोई गिंठी पकड़ने वाला कपड़ा नहीं पहनते हैं, कोई माला में गिंठी नहीं दिया जाता है, कोई माला में गिंठी नहीं लगता है, कोई सिलाई वाला कपड़ा नहीं पहनते। तो हाथ में घुमा के, ठंडी का टाइम पे भी मफलर टोपर सब हाथ में घुमा के बनाना पड़ता है। 1.5 घंटा लगता है खाली कपड़ा पहनने के लिए। അതെ, ജഗന്നാഥിന് ഇങ്ങനെ ഇരിക്കുന്ന ഇഷ്ടമല്ലെന്ന്, എപ്പോഴും യാത്ര ചെയ്യുന്ന ഇഷ്ടമാണെന്ന്. അതുകൊണ്ട് 12 മാസത്തിൽ 13 യാത്രയുണ്ട്. പിന്നെ തയ്പ്പിച്ചൊന്നും അദ്ദേഹത്തിന് അത്ര ഇഷ്ടമല്ല. എല്ലാം ഇങ്ങനെ കറക്കിയാണ് അദ്ദേഹം ഇടുന്നത്. ഒരു പ്രത്യേക ഭഗവാനാണ്. आप भी कुछ शब्द बोलिए प्रभु जी। तो पूरे साल में ऐसे फेस्टिवल होते रहते, जैसे उन्होंने बताया 12 महीने में 13 फेस्टिवल होते।
तो उसमें और भी ऐसे आते हैं जिसमें सोना वेश होता है, जो भगवान को पूरा सोने से मढ़ाया जाता है, पूरा सोना पहनाते हैं, उनके चरण सोने के लगाते हैं, हाथ मुख सब, उनका मुकुट सब सोने का होता है, ऐसा सोना वेश होता है उनका। तो अभी प्रभु जी बताएंगे उसके बारे में। हरे कृष्ण। हाँ प्रभु जी, सोने का एक वेश होता है ना प्रभु जी, उसके बारे में थोड़ा। ये साल भर भी मंदिर में होता है, कई बार होता है। होली को होता है, जो गौर पूर्णिमा है उसमें भी गोल्डन श्रृंगार होता है, रास पूर्णिमा भी होता है और पौष पूर्णिमा भी होता है। ऐसे कई बार होता है, लेकिन रथ के ऊपर जो श्रृंगार होते हैं वो कम से कम 10-12 लाख लोग एक साथ दर्शन कर सकते हैं। हरि बोल, हरि बोल। इसलिए रथ के ऊपर होते हैं। ये जो रथ यात्रा है, जो भक्त लोग सब माने टायर्ड हो जाते हैं रथ खींचते रथ। अभी का टाइम तो रोड हो गया है, अगले के टाइम पे रथ जाके आने से 2 महीना 3 महीना लग जाता था। तो रथ कई बार पहिया टूटता था, कई बार रस्सी टूटता था, लग जाता था, मिट्टी था तो कादा था, उसमें रथ खींचना मुश्किल था। आजकल रोड हो गया, तो उसी समय जो कष्ट करते थे भक्त लोग, और जो देवता लोग भी इसे रथ यात्रा में आके भाग लेते हैं, वो सबको दर्शन देने के लिए वो दिव्य रूप वो सोने का श्रृंगार बनाते हैं। जो दर्शन इन तीनों का पास कुछ है तो ले आइए, वो मशीन फीसी सब है बच्चे हो गया। हाँ बोलिए पूछे, बोले। अभी तक जो बोला सुन गया। हाँ हो गया। देवता लोग स्वर्ण दर्शन करने के लिए आते हैं और वो जो सोने का श्रृंगार देख के लावण्य रूप दर्शन करके अपना मन को जो इतना कष्ट किए हैं वो सब है। हरि बोल, हरि बोल। वो कष्ट भी कहाँ चला जाता है रूप देखने से ही। हरि बोल, हरि। इसीलिए भगवान जी रूप सबको दर्शन देते हैं। हरि। प्रभु जी एक कीर्तन जगन्नाथ जी की कीर्तन कोई करना है आपके जगन्नाथ जगन्नाथ आगे बोलो हाँ कीर्तन। जगन्नाथ 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 त्राहि मां, जगन्नाथ 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 रक्ष मां, जगन्नाथ 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 त्राहि मां। बहुत बहुत धन्यवाद। तो जी और नव कलेवरम के बारे में कुछ। ये जो नया कलवर माने नया जीवन, ये जो भगवान इधर बैठे हैं, ये जन्म मृत्यु दोनों ही हमारा साथ लीला करते हैं, मध्य में आए। ये जो 24 अवतार है भगवान जी का, इसमें जगन्नाथ का अवतार नहीं है, ये खुद आए हैं। जैसे भगवान रामचंद्र जी को रावण का अत्याचार में या राक्षस का अत्याचार में भगवान जी को जन्म लेना पड़ा, और भगवान कृष्ण को कंस का अत्याचार में यहाँ पर धरती में आना पड़ा। इसे जगन्नाथ के कोई लाया नहीं, खुद आए। ये मानव लीला के साथ, मानव के साथ लीला करने के लिए और मानव का साथ आनंद लेने के लिए भगवान खुद इधर पधारे हैं। तो इसलिए जन्म मृत्यु में जो भी आता है, मृत्यु और जन्म रहता है उनके साथ, दोनों जुड़ा रहता है। इसलिए जगन्नाथ जी का भी देहांत होता है, फिर नया भगवान नया जीवन लेते हैं। ये यही पर है, कोई पर ये सिस्टम नहीं है। जब भगवान का जो मलमास जो होता है, पुरुषोत्तम महीना होता है, इसमें आषाढ़ का महीना पुरुषोत्तम होना चाहिए। 2 महीना पुरुषोत्तम का आषाढ़ का होगा, तभी भगवान जी का नया कलवर होगा। फिर 1 साल पहले से सब जुगाड़ होगा, कहाँ पेड़ है, कहाँ क्या है, सब ढूंढना पड़ेगा। रामनवमी का दूसरा दिन यहाँ से सब लोग जाएंगे पैदल में 60-70 किलोमीटर। माता जी का टेम्पल है, मंगला टेम्पल, वहाँ पर रुकेंगे, वहाँ धारणा देंगे, माता जी का पूजा करेंगे, जगन्नाथ जी का माला माता जी को दिया जाएगा, फिर जगन्नाथ जी का प्रसाद माता जी को निवेदन किया जाए। ये जो भगवान है, यहाँ का जो प्रसाद है, सब माता जी का टेम्पल सारा भारतवर्ष में जाकर निवेदन किया जाता है। हरि बोल। ये महाप्रसाद सब जगह में जाता है। हरि बोल। हनुमान जी का और माता जी का जितना टेम्पल है, सब यही प्रसाद दिया जाता है। हरि बोल, हरि। 2 बार ऑफरिंग होता है, एक ही प्रसाद। हरे कृष्ण। ये विश्व महाप्रसाद, इसलिए जगन्नाथ जी का प्रसाद प्रसिद्ध है। तो वही महाप्रसाद वो माता जी को भी दिया जाएगा। वहीं पर भगवान का उन्होंने निर्देश देंगे कहाँ पर कौन सा भगवान का पेड़ मिलेगा। और नीम का पेड़ होगा, 100-150 साल का पुराना पेड़ होगा, उसमें शंख चक्र सिंबल आएगा, स्नेक गार्ड करके रहेगा, दर्शन देगा। जो जाके देखेगा, पेड़ को देखने से वहां से सांप निकलता दिखाई देगा। और कहीं ऐसे पोथी है जहाँ पर पक्षी नहीं बैठा, पक्षी
अपना घर नहीं बनाता था वैसा पेड़ रहेगा। ऐसे कई पोथी में है, जो पोथी में वो पेड़ को मिलाया जाएगा, जो पेड़ मिल जाएगा वही पेड़ सिलेक्ट किया जाएगा यहाँ लाने के लिए। अरे तो वाह, एक एक पेड़ के पास कम से कम 3 दिन पाताल नरसिंह के मंत्र से यज्ञ होगा, और यज्ञ करके पेड़ एक जीवन है, उसको लेने के लिए नरसिंह भगवान का ही लाना पड़ता है। नरसिंह भगवान का आहुति देके पाताल नरसिंह के नाम पे आहुति दिया जाएगा 2.5 दिन, उसके बाद वो पेड़ काटा जाएगा। अरे वाह। जितना जरूरत है भगवान के लिए उतना लाया जाएगा, बाकी सब वही मिट्टी में डाला जाएगा। अच्छा। गोरू गाड़ी जैसा नया गाड़ी बनाया जाएगा, हाथ से खींचा होके लाएगा, कोई मोटर कार नहीं है। अगले साल गया साल जो हुआ था 2015 में 190 किलोमीटर 180 किलोमीटर दूर से हाथ से खींच के लाए थे हरे कृष्ण। भगवान। वही काट लाके कोयल वैकुंठ में रखा जाएगा, वहाँ भगवान जी का स्वरूप बनाया जाएगा। स्वरूप होने के बाद फिर भगवान जी को लेके पुराना भगवान के सामने रखा जाएगा। वहाँ पर जो ब्रह्म है पुराना भगवान, इससे फिर उसको निकाल के नया भगवान में डालेंगे। जो हमारा बिरादरी में जो सबसे बड़ा एज आदमी होगा वही वो काम करेगा, क्योंकि 1-2 साल में वो को गुजर जाना चाहिए, हरे वो बोल। लोग नहीं रहेगा। तो ऐसे करके फिर पुराना भगवान जी को समाधिस्थ करेंगे, नया भगवान है जो ब्रह्म स्थापन होगा उनको फिर ऐसे पूजा किया जाएगा, इनका रथ यात्रा किया जाएगा, ऐसे चलेगा। फिर अगले नवकलवर्ष जब आएगा तब तक स्थापन वो भगवान का हाट बोला जाता है ना। हाँ ठीक है। अभी तो मंदिर का हाट भगवान है, भगवान का हाट तो ब्रह्म। हार्ट बोलो तो फिजिकल हार्ट नहीं है, फिजिकल नहीं, भगवान का बॉडी नहीं। हार्ट बहुत लोग बोलते वो गलत है, गलत है वही। क्योंकि गलत नहीं बोलते। भगवान का और भगवान के बॉडी में फर्क नहीं है, क्योंकि ब्रह्मन यानी स्പിരിച്വൽ हो गया। ब्रह्म बोलते हैं। ഇപ്പൊ നമ്മൾ കേട്ടില്ലേ, സ്വന്തം പാണ്ഡയിൽ നിന്നാണ് നമ്മൾ കേട്ടത്. അദ്ദേഹം പറയുന്നു അത് ഭഗവാന്റെ ഹൃദയമല്ല. ഒന്ന് ആലോചിച്ചോ, പല ആൾക്കാരും അങ്ങനെ തെറ്റിദ്ധാരണ കൊണ്ട് പറയും ഇത് ഭഗവാന്റെ ഹൃദയമാണ്, അതായത് നമ്മുടെ ശരീരം പോലെ അല്ല ഭഗവാന്റെ. അദ്ദേഹം പറഞ്ഞ ബ്രഹ്മനാണെന്നോ. ബ്രഹ്മൻ എന്ന് പറഞ്ഞാൽ സ്പിരിച്വൽ, ആധ്യാത്മിക വസ്തു. അത് അതിനകത്ത് എന്താണെന്നുള്ള അറിയത്തില്ല. ഭഗവാന്റെ ആ ഒരു സ്പെഷ്യൽ ഊർജം അതിനകത്തുണ്ട്, ഭഗവാന്റെ സാന്നിധ്യമുണ്ട്. അതൊരിക്കലും വേറെ ഒന്നിലും മാറ്റാൻ പറ്റത്തില്ല. അന്നേരം ഇവിടെ മനുഷ്യരെ പോലെ മനുഷ്യരുടെ ഇടയിൽ നിന്നുകൊണ്ട് ഭഗവാൻ മനുഷ്യരുമായിട്ട് കണക്ട് ചെയ്യാൻ വേണ്ടി ഭഗവാൻ ഈ ഓരോ ഈ നവകലൈവരം വരുമ്പോൾ അദ്ദേഹത്തിന്റെ വിഗ്രഹത്തെ മാറ്റുകയാണ്. അതായത് യഥാർത്ഥത്തിൽ നമ്മൾ ആധ്യാത്മിക ലോകത്തിൽ പോകേണ്ടതാണ്. അന്നേരം മനുഷ്യർക്ക് ഭഗവാനെ ഒരു വ്യക്തിയായിട്ട് കാണാൻ വേണ്ടി ഭഗവാൻ സ്വയം ഭഗവാന്റെ ലീലകൾ ഇങ്ങനെ ചെയ്തുകൊണ്ടിരിക്കുകയാണ്. അപ്പൊ നിങ്ങൾ പൂജാരിയിൽ നിന്ന് തന്നെ കേട്ടു, ഭഗവാന്റെ ആ ഒരു നവകലൈവരം വരുന്ന സമയത്ത് ആ വരുന്ന വിഗ്രഹത്തിനകത്ത് ഭഗവാന്റെ ഹൃദയമല്ല, ഒരു ആധ്യാത്മിക വസ്തുവാണ്, ബ്രഹ്മനാണ് എന്നവർ പറഞ്ഞു കേട്ടില്ലേ. പിന്നെ ആ 18 വർഷം 12 വർഷം അങ്ങനെ ആ ഒരു കറക്റ്റ് എന്താ പറയുന്ന സംക്രാന്തി അമാവാസ്യ ആ സമയത്താണെന്ന് പറയുന്നു. ആ സമയത്താണ് ഇത് നടക്കുന്നത്. അന്നേരം എന്താ പറ്റുന്നതെന്ന് വെച്ച് കഴിഞ്ഞാൽ 1 വർഷം മുമ്പേ തന്നെ ആ മരത്തിനുള്ള അന്വേഷണം തുടങ്ങും. വേപ്പിന്റെ മരം അവർ അന്വേഷിക്കും. സാധാരണ മൃഗങ്ങളോ പക്ഷികളോ ഒന്നും വരാത്ത മരം, അതുകൂടാതെ ശംഖചക്ര ചിഹ്നങ്ങളൊക്കെ അതിൽ കാണും. പിന്നെ അതുകൂടാതെ ഒരു നാഗം അവിടെ എപ്പോഴും സംരക്ഷിച്ചുകൊണ്ടിരിക്കും. എന്നിട്ട് അതിനു മുമ്പായിട്ട് മംഗളാദേവി, ദേവിയുടെ ഒരു ഭാവമാണ്, ദേവിയെ പൂജിക്കും. പോകുന്ന വഴിയിൽ എല്ലാ ഹനുമാൻ ക്ഷേത്രത്തിലും ദേവി ക്ഷേത്രത്തിലും എല്ലാ ജഗന്നാഥ്ജിയുടെ പ്രസാദം കൊടുക്കും. അന്നേരം ഇപ്പൊ ലാസ്റ്റ് കിട്ടിയ മരം 190 കിലോമീറ്റർ ദൂരെയായിരുന്നു. അന്നേരം കറക്റ്റ് 3 മരം എടുക്കും. അവിടെ ഇരുന്ന് നരസിംഹസ്വാമിക്ക് അവിടെ ഹവൻ ചെയ്യും, യജ്ഞം ചെയ്യും. എന്നിട്ട് അതിനുശേഷമാണ് അവർ ആ മരത്തെ കൊണ്ടുവരുന്നത്. അത് എത്രയാണോ വേണ്ടുന്ന അത്രയും മരം മാത്രം കൊണ്ടുവരും. അതും വേറെ ഒരു വാഹനങ്ങൾ ഉപയോഗിക്കാതെ വലിച്ചുകൊണ്ടാണ് അവർ കൊണ്ടുവരുന്നത്. അതിനുശേഷം ഇവിടെ റെഡിയാക്കിയതിനു ശേഷം പഴയ വിഗ്രഹത്തിനകത്തുനിന്നുള്ള ആ ബ്രഹ്മൻ, ആധ്യാത്മികമായിട്ട് ഭഗവാന്റെ സാന്നിധ്യമുള്ള ആ ശക്തി അതിനെ പുതിയ ഇതിലോട്ട് മാറ്റും. അത് മാറ്റുന്നത് പാണ്ഡകളിൽ വെച്ച് ഏറ്റവും മുതിർന്ന അദ്ദേഹമാണ്. കാരണം അത് വെച്ചതിന് ശേഷം പിന്നെ അദ്ദേഹം കാണത്തില്ല. മാക്സിമം 1-2 വർഷത്തിനുള്ളിൽ അദ്ദേഹം നേരെ ഗോലോക വൃന്ദാവനത്തിലേക്ക് പോകും, ഭഗവാന്റെ ധാമത്തിലേക്ക് പ്രവേശിക്കും. അതാണ് നമ്മൾ മനസ്സിലാക്കേണ്ടത്. അതിനുശേഷം പുതിയ ജഗന്നാഥ്ജി വരും. അന്നേരം ഭഗവാൻ എന്ന് പറഞ്ഞാൽ ജന്മരഹിതനാണ്, അദ്ദേഹത്തിന് ജന്മമില്ല മരണമില്ല. പക്ഷേ നമ്മൾ മനുഷ്യരുമായിട്ട് കൂടുതൽ മനുഷ്യരെ ഭക്തിയിലേക്ക് കൊണ്ടുവരാൻ വേണ്ടിയാണ് ഭഗവാൻ ഈ ലീലകളൊക്കെ ചെയ്യുന്നത്. പ്രഭുജി बहुत बहुत धन्यवाद, आपका आशीर्वाद सबके लिए प्लीज. जय जगन्नाथ। बहुत बहुत धन्यवाद प्रभु, आपका बहुत टाइम, अभी बहुत बिजी रहेंगे आप, उसके बावजूद आप टाइम निकाला. गुरुवार में प्लीज आ जाना प्रभु जी. जरूर आएंगे.
प्रभु जी गुरुवायूर वന്നിട്ടുണ്ട് आपका एक्सपीरियंस कैसा रहा प्रभु जी गुरुवायूर जी का दर्शन? गुरुवायूर दर्शन बहुत अच्छा लगा। और हम जिस टाइम पे गए थे शादी का टाइम था, वहाँ तो बहुत शादी एक साथ हो सकते तो मंदिर बहुत अच्छा लगा हमको। हाँ और सिस्टम भी बहुत अच्छा है। बहुत अच्छा प्रभु जी। भगवान जी का लीला है, यहाँ हो, क्योंकि वो जगन्नाथ जी है। कहीं भी जाके सब भक्तों को आशीर्वाद देते हैं, हरि बोल भक्त के पास चले जाते हैं। ഹരി ബോൾ ഹരി ബോൾ. പ്രഭുജിയുടെ സ്വന്തം കൈകൊണ്ട് നമുക്കിപ്പോ ജഗന്നാഥ്ജിയും ബൽദേവ് സുഭദ്രാമയും വരികയാണ് നമ്മുടെ വലിയ ഭാഗം. പ്രഭുജി जो भी करना चाहते हैं आप कर सकते हैं. बहुत धन्यवाद प्रभु जी, बहुत बहुत धन्यवाद. हरे कृष्ण. आपका आशीर्वाद हो. हरे कृष्ण.